महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सचिन गोळे, कामगार सेनेचे उपाध्यक्ष व दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष राज पार्टे यांनी आपल्या सहकाऱ्यांकडून प्राप्त माहितीनुसार माणगाव तालुक्यातील निजामपूर भागात असलेल्या JTL कंपनीवर गुरुवार 11 जून 2025 रोजी धडक दिली। माणगाव येथील JTL कंपनीमध्ये 80% परप्रांतीय कामगार काम करत असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाल्यानंतर मनसेकडून धडक देऊन 80% स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार देण्याच्या सूचना देण्यात आल्या। याशिवाय काम करत असणाऱ्या परप्रांतीय कामगारांचे पोलीस व्हेरिफिकेशन होणे गरजेचे असतानाही परप्रांतीय कामगारांची कोणतीही माहिती कंपनी प्रशासनानं पोलीस प्रशासनाला दिली नसल्यानं त्याची माहिती देण्याची सूचना देखील यावेळी देण्यात आली। तसेच कंपनीतील कामगारांना किमान वेतन लागू करावे, अन्यथा कामगारांवर अन्याय झाल्यास मनसे आक्रमक पवित्रा घेईल असा इशारा देखील यावेळी माथाडी कामगार सेनेचे सचिन गोळे यांनी दिला। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माणगाव तालुका अध्यक्ष चिमण सुखदरे व दक्षिण रायगड जिल्ह्यातील अन्य पदाधिकारी उपस्थित होते। तर कंपनी प्रशासनाकडून श्री शर्मा व शैलेंद्र सिंह हे या चर्चेसाठी उपस्थित होते। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी माणगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक सौ जाधव व सहकारी देखील उपस्थित होते।